नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 5वीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, त्यानंतर सेमीच्या विद्यार्थ्यांची मॅथ्स, परिसर अभ्यास या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. असेच प्रश्न आपले असणार आहेत. एकूण 15 गुणांची ही प्रश्नपत्रिका असेल आणि ही सोडवण्यासाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ हा दिला जाईल. सर्वप्रथम आपण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका पाहू. इयत्ता 5वी विषय मराठी गुण 15. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या, शिकणे कधी संपत नाही. 2 गुणांसाठी आपल्याला रिकाम्या जागा विचारल्या जातील. त्यानंतर ब भाग असेल आपला, एका वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. पहिला प्रश्न, थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण देतात? बघा त्याचं उत्तर या ठिकाणी लिहिलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे, कामट्यापासून काय काय बनवतात? तिसरा प्रश्न आहे, रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते? आणि चौथा आहे, लेखिका कोठे राहत होती? त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, समानार्थी शब्द लिहा. बेंदूर म्हणजे बैलपोळा, कारागृह तुरुंग. विरुद्धार्थी शब्द, श्वास उच्छ्वास, मेहनत आराम. वाक्प्रचारांचा अर्थ, हुरळून जाणे, मनातून आनंदी होणे. तिसरं, वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल? बघा ती काळजी या ठिकाणी दिली आहे. त्यानंतर पुढचा विषय आहे हिंदी. प्रश्न पहिला, रिक्त स्थानों की पूर्ति करो. जीवन है चलने का नाम, करना नहीं कभी विश्राम. दूसरं, खलिहान में सबके अनाज के ढेर लगे थे. 3 जनवरी बालिका दिवस है. ब भाग, एक वाक्य में उत्तर लिखो. हमें धरती से क्या सीखना है? 2, मनोहरपुर गांव के लोग क्या करते थे? 3, चिड़िया को बीज ने क्या कहा? त्यानंतर प्रश्न दूसरा, गांव शहर की स्वच्छता और अनुशासन के बारे में बताए. बघा या ठिकाणी लिहून दिलेले, त्या पद्धतीने उत्तर लिहा. पुढचं, वाक्य में प्रयोग करो. गठरी, स्वावलंबी. ब, शब्द समूह के एक शब्द बताओ. भय न होने वाला, निर्भय. जो मरता नहीं, अमर. लिंग पहचानो. पेड़ पुल्लिंग, बुंदे स्त्रीलिंग. त्यानंतर 5वा प्रश्न, इयत्ता 5वी इंग्लिश. पुढची प्रश्नपत्रिका 15 गुणांची. क्वेश्चन 1, राईट 1 मेने, एक अनेक लिहा. लॉयन, बॉय, पेन, बर्ड, बॉक्स. यस प्रत्यय लावायचा आहे प्रत्येकाला. त्यानंतर 4 गुणांसाठी जोड्या लावा येतील आपल्याला. कार्पेंटर, ब्लॅकमिथ, टीचर, कुक. बघा त्यांच्या जोड्या. त्यानंतर राईट आन्सर, कॅन वी सी द वाइंड. अपोजिट वर्ड, कम, अप, लेफ्ट, बॅक. त्यानंतर इयत्ता 5वी गणित 15 गुणांचा हा प्रश्न आहे. पहिला प्रश्न, रिकाम्या जागा. संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य असते. दुसरं, 2 मिनिट बरोबर 120 सेकंद. 3, एक ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही. ब भाग, जोड्या लावा. अर्धा, पाव आणि पाऊण. त्यानंतर खालील उदाहरणे सोडवा. 2 ने विभाज्य असणाऱ्या संख्येला गोल करा. 5 ने विभाज्य असलेल्या संख्येला गोल करा. खालील उदाहरणे सोडवा, बेरीज करा. वजाबाकी करा. शाब्दिक उदाहरण सोडवा. प्रश्न तिसरा दिला आहे. एका ड्रेससाठी 3 मीटर 25 सेमी कापड लागते, तर 4 ड्रेससाठी किती कापड लागेल?
त्यानंतर सेमीच्या मुलांची मॅथमॅटिकची क्वेश्चन पेपर 15 गुणांची ही प्रश्नपत्रिका असेल. फिलिंग द ब्लँक टेबल कंप्लीट करायचं आहे आपल्याला. त्यानंतर बी भाग, वर्तुळातले वर्तुळाबाहेरचे बिंदू शोधायचे आहेत आपल्याला, त्यांचे नेम लिहायचे आहेत. त्यानंतर पुढचे प्रश्न बघा. इयत्ता 5वी परिसर अभ्यास 1-2 15 गुणांची प्रश्नपत्रिका. पहिला प्रश्न, रिकाम्या जागा. मैदानी खेळ खेळल्यामुळे शारीरिक क्षमता वाढते. 2. संगणकाचा अतिवापर केल्यास डोळ्यांचे विकार होतात. 3. दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती आहे. ब भाग, चुकी बरोबर ते लिहा 3 गुणांसाठी. 1. पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते. चूक. भारतात वस्त्रांच्या बाबतीत विविधता आढळते. बरोबर. 3. निसर्ग माणसाच्या हव्यास पूर्ण करू शकत नाही. बरोबर. त्यानंतर प्रश्न दुसरा, जोड्या लावा. सोलापूर, ब चादरी, पैठण, अ साड्या, औरंगाबाद, ड शाली. त्यानंतर एका वाक्यात उत्तरे. मध्याश्म युगातील मानवाने कोणते प्राणी मांसाळण्यास सुरुवात केली? शेळी, मेंढी. पुढचा प्रश्न, नवाश्मयुगीन संस्कृतीची वैशिष्ट्ये. शेतीची सुरुवात, हे वैशिष्ट्य आहे. पुढचा प्रश्न, बुद्धिमान मानवाच्या कोणत्या प्राण्याच्या शिकारीवर अधिक भर होता? हरिण, शेळी, मेंढी, रानडुक्कर. आघात तंत्र कशाला म्हणतात? एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून त्याचे छिलके करणे. शेवटचा प्रश्न, थोडक्यात उत्तरे. आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला? बघा, त्याचं उत्तर या पद्धतीने लिहा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका द्वितीय घटक चाचणीच्या उत्तरासहित सोडवलेल्या आहेत. आपल्याला ह्या प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणाऱ्या आहेत. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.